गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या पण भव्य वाड्यात राहुल आणि त्याची आई सुमित्रा आणि त्यांची नववधू श्वेता राहत होते. त्यांचा वाडा मोठा होता, खोल्या मोठ्या होत्या, अंगण विशाल होतं. पण त्या घरात मन मात्र खूपच लहान होती. श्वेता लग्न होऊन आली त्या दिवशी सगळ्यांनीच तिचं स्वागत केलं होतं. तिच्या पायातील कुंकवाचं पाणी अंगणात पडलं आणि सुमित्राबाईंनी ओठावर हसू आणत म्हटलं, आली आमच्या घरी लक्ष्मी. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दडलेलं आहे हे श्वेताला तेव्हा कुठे माहिती होतं. श्वेता गरीब घरची पण संस्कारी मुलगी होती. तिच्या वडिलांनी कर्ज काढून तिचं लग्न केलं होतं. आईने तिला एकच शिकवण दिली होती की बाळा, सासर म्हणजे तुझं खरं घर आहे. कितीही त्रास झाला तरी ते घर जप. मग श्वेताने ते मनात कोरून घेतलं. राहुल शिकलेला, नोकरी करणारा आणि स्वभावाने साधा होता. पहिल्या काही दिवसात तो श्वेताशी खूप प्रेमाने वागत होता. रात्री दोघे गप्पा मारायचे, भविष्यातील स्वप्नांबद्दल बोलायचे. आपण छोटंसं घर घेऊ, राहुल म्हणायचा, आणि आईला पण आपल्या जवळ ठेवू. श्वेता हसत म्हणायची. तेव्हा राहुलही हसायचा. पण त्या हसण्याला काही दिवसांनी विराम लागला. सुमित्राबाई बाहेरून धार्मिक, गोड बोलणाऱ्या, सतत जपमाळ फिरवणाऱ्या, पण आतून अतिशय संशयी, स्वार्थी आणि कारस्थानी होत्या. त्यांना एक गोष्ट अजिबात सहन होत नव्हती, मुलगा आपल्या बायकोजवळ जास्त जाऊ लागणे. लग्नाच्या पहिल्याच महिन्यात त्यांनी कारस्थान सुरू केले. एके दिवशी सकाळी श्वेताने चहा बनवला. राहुलने चहा घेतला आणि हसून म्हणाला, वा, अगदी मस्त झालाय. तेवढ्यात सुमित्राबाईंचा आवाज आला, काय मस्त? मी गेले 30 वर्ष चहा करते, कधी असं कौतुक केलं नाहीस. राहुल गप्प बसला. श्वेताने हळूच कप खाली ठेवला. त्या रात्री सुमित्राबाईंनी मुलाला एकट्याला बोलावलं. राहुल, बायकोवर जास्त प्रेम दाखवू नकोस, पहिलंच सांगत आहे, नाहीतर ती डोक्यावर बसेल. राहुल हसून म्हणाला, आई, तसं काही नाही आहे. तुला कळणार नाही, मला स्त्रियांची जात माहिती आहे. आता त्या वाक्याने राहुलच्या मनात पहिलं बीज पेरलं गेलं. असेच दिवस पुढे जात होते. श्वेता सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायची. घर झाडणं, भांडी, कपडे, स्वयंपाक, देवपूजा, सुमित्राबाईंची औषधं, पाहुणचार. पण त्यांना काहीच पुरेसं वाटत नव्हतं. समाधान होत नव्हतं. भाजीला मीठ जास्त, पोळ्या जाड आहेत, घर नीट झाडलं नाही, फोनवर कुणाशी बोलत होतीस, माहेरची आठवण आली आहे का? तर प्रत्येक वेळी श्वेता हसून म्हणायची, माफ करा आई, यापुढे लक्ष देईल. पण सुमित्राबाईंचा हेतू सुधारणात नव्हता, तर तिला तोडणं हा होता. एकदा सुमित्राबाईंनी मुद्दाम आपलं सोन्याच्या बांगड्या कपाटातून काढून उशीखाली ठेवल्या आणि संध्याकाळी घरभर आरडाओरडा करू लागल्या, माझ्या बांगड्या हरवल्या, माझ्या बांगड्या हरवल्या. राहुल ऑफिसमधून घरी आला तेव्हा घरात तणाव होता. काय झालं, तो घाबरून म्हणाला. सुमित्राबाई मग रडत म्हणाल्या, घरात नवीन कोण आले? मी कोणावर आरोप करणार नाही, पण मला माझ्या बांगड्या सापडत नाहीत. ते ऐकून श्वेताच्या डोळ्यात धक्का भरला. आई, तुम्ही काय बोलताय? मी काही नाही घेतलं. मी तुझं नाव घेतलं आहे का? सुमित्राबाई तिरक्या नजरेने म्हणाल्या. राहुलने कपाट, भांडी, खाली खोलीमध्ये देखील शोधलं. शेवटी बांगड्या उशीखाली सापडल्या. तेव्हा श्वेता म्हणाली, हे तर तुमच्याच खोलीत होतं. सुमित्राबाईंनी लगेच नवा डाव टाकला, म्हणजे मीच वेडी आहे? माझी स्मरणशक्ती कमी झाली म्हणून काहीही म्हणशील? राहुलने श्वेताकडे पाहिलं. त्या नजरेत शंकेची हलकी सावली होती. तिचं हृदय तेथेच थरथरलं. त्यानंतर सुमित्राबाई दररोज मुलाच्या कानात काही ना काही भरू लागल्या. तुझी बायको कामचुकार आहे, माझ्यासमोर गोड, मागं उद्धट बोलते, तुझ्या गैरहजेरीत फोनवर कोणाशी तरी हसते, बोलते, माहेरची जास्त डोक्यात तिच्या हवा असते, तुझ्या पैशावर तिचा डोळा आहे. तेव्हा सुरुवातीला राहुल विश्वास ठेवत नव्हता, पण रोज तेच ऐकून त्याचं देखील मन ढवळू लागलं. एकदा रात्री तो घरी आला. श्वेता अंगणात बसून तिच्या आईशी फोनवर बोलत होती. आई, मी ठीक आहे, काळजी करू नकोस. तिचा आवाज थरथरत होता. राहुलने दुरून पाहिलं आणि फोन ठेवताच तो कठोरपणे म्हणाला, खूप फोन होतात हल्ली माहेरी? श्वेता दचकली. असं काही नाही, आज आईची तब्येत थोडी. माझ्या आईबद्दल काही तक्रार करतेस का? काय? नाही रे, आई म्हणते तू तिच्याशी उलट बोलतेस, उत्तर देतेस. श्वेताच्या डोळ्यात पाणी आलं. पण मी तर पुरे, तो ओरडला. आई खोटं बोलेल का? तिने मला वाढवलं आहे. त्या रात्री पहिल्यांदा राहुल वेगळ्या बाजूला झोपला आणि श्वेताच्या उशीचा कोपरा भिजत राहिला. काही महिन्यांनी घरात दिवाळीचा सण जवळ आला. राहुलने बोनसचे 50,000 रुपये घरी आणले
आई कपाटात ठेवतो बघ, उद्या बँकेत जमा करतो, तो म्हणाला. सुमित्राबाईंनी मान हलवली, पण दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे गायब होते. राहुल, कपाटात पैसे नाही आहेत, त्या किंचाळल्या. मग सगळे घर उलथापालथ झालं. राहुलचा चेहरा पांढरा पडला. कपाटाची चावी कोणाकडे होती, तो म्हणाला. सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या, माझ्याकडे. आणि काल मी स्वयंपाकघरात ठेवली होती. श्वेता देखील तिथेच होती. पण मी चावीला हातही लावला नाही, श्वेता म्हणाली. मी तुला दोष देत नाही ग, पण घरात बाहेरचं कोणी आलेलं नाही. राहुलचा समय सुटला. सांग श्वेता, पैसे कुठे आहेत? खरंच मी घेतले नाहीत, ती रडत म्हणाली. मग गेले कुठे? मला नाही माहिती. राहुलने रागात तिच्या हाताला धरून झटका दिला. खोटं बोलू नकोस. आणि पहिल्यांदा त्याचा हात तिच्या गालावर उठला. त्या आवाजाने श्वेताचं मन, विश्वास, प्रेम सगळं काही तुटलं. सुमित्राबाई बाजूला उभ्या राहून पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, तर विजय होता. त्या संध्याकाळी श्वेताचा भाऊ अजय आला. त्याला शेजाऱ्यांकडून काहीतरी समजलं होतं. ताई, काय झालं, तो चिंतेने म्हणाला. श्वेता काही बोलली नाही, पण तिच्या गालावरचा लाल चापट्याचा ठसा सगळं काही बोलत होता. ते पाहून अजय संतापला. दाजी, तुम्ही ताईवर हात उचललात? राहुल कठोर आवाजात म्हणाला. तुझ्या बहिणीने घरचे पैसे घेतलेत. काय? अजय ओरडला. माझी ताई चोरी करेल? सुमित्राबाई मध्ये पडल्या. अहो, आम्ही कोणावर आरोप करत नाही, पण पुरावे तिकडेच आहेत. कोणते पुरावे? अजय विचारत होता. गरज नाही आम्हाला वादाची, सुमित्राबाई म्हणाल्या. तुझ्या बहिणीला काही दिवस माहेरी घेऊन जा, तिचं मन शांत होईल. हे ऐकताच श्वेता हादरली. नाही, मला इथून जायचं नाही. मी काही चुकीचं केलं नाही. पण राहुल थंड आवाजात म्हणाला. काही दिवस जा, सत्य कळेपर्यंत. आता त्या एका वाक्याने श्वेताच्या पायाखालची जमीनच सरकली. माहेरी आल्यावर आई वडिलांनी तिला जवळ घेतलं, पण त्यांच्या डोळ्यातही एक भीती होती. समाज काय म्हणेल? वडील मग म्हणाले, बाळा, काही दिवस सहन कर, संसार असाच असतो. श्वेता मनात बोलली, संसार असा नसतो बाबा, तर तो फक्त नरक असतो. रात्री आई तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाली, तू काही केलं नाहीस ना? श्वेता रडत म्हणाली, आई, माझ्यावर विश्वास ठेव, मी काही नाही केलेलं. आईने तिला मिठीत घेतलं. मला तुझ्यावर विश्वास आहे बाळा. तोच तिचा आता एकमेव आधार होता. श्वेता माहेरी असताना सुमित्राबाईंनी राहुलच्या मनात आणखीन विष टाकलं. ती परत आली तर घरात शांतता राहणार नाही. अशी मुलगी आयुष्यभर डोक्यावर बसेल. तुझं दुसरं लग्न करून टाकू, अजून वय आहे. हे ऐकून राहुल दचकला. आई, काय बोलतेस? हो, मी तुझ्या भल्यासाठी बोलतेय. माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, जी श्रीमंत, शिक्षित आणि संस्कारी. पण श्वेताचं काय? अरे, तिने तुझा विश्वास तोडलाय. राहुल गप्प झाला, कारण मनाच्या कोपऱ्यात अजूनही त्याचं श्वेतावर प्रेम होतं. पण आईच्या शब्दाने त्याचं मन झाकलं गेलं. काही दिवसांनी सुमित्राबाई बाजारात गेल्या. त्यांच्या शेजारील गीता काकू त्यांना पाहत होत्या. सुमित्राबाई एका सोनाराकडे गेल्या आणि 50,000च्या नोटा देऊन एक त्यांनी नवा दागिना घेतला. गीता काकूंना आश्चर्य वाटलं, कारण सुमित्राबाई तर नेहमी पैशासाठी कुरकुर किटकिट करत असतात. त्या शांत राहिल्या. पण त्याच दिवशी घरी येताना त्यांनी सुमित्राबाईंचं एक वाक्य ऐकलं, आता ती मुलगी कायमची बाहेरच राहिली पाहिजे. मग गीता काकूंच्या मनात शंकेचं वादळ उठलं. तर तिकडे माहेरी बसून श्वेता रोज खचत होती. पण एक दिवस तिच्या आईने तिला आरशासमोर उभं केलं. तू स्वतःला बघ, तू गुन्हेगार नाहीस. मग डोळे खाली का? मग मी काय करू आई? श्वेता हंबरडा फोडत म्हणाली. आई शांतपणे म्हणाली, सत्यासाठी लढ. त्या रात्री तिने निर्णय घेतला. ती परत सासरी जाणार होती, पण डोळे झुकवून नाही, सत्य सिद्ध करून. दुसऱ्या दिवशी श्वेता सासरी आली. तिच्या हातात छोटी बॅग आणि चेहऱ्यावर ठामपणा होता. तिला पाहून सुमित्राबाईंच्या कपाळावर आठा पडल्या. आता कशासाठी आलीस? हे घर माझंही आहे, ती शांतपणे म्हणाली. आणि मी चोर नाही, हे सिद्ध करायला आली आहे. राहुल बाहेर आला. तो तिला पाहून थोडा अस्वस्थ झाला. श्वेता, ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, मला एक संधी दे. जर मी चुकीचे निघाले तर मी स्वतःहून कायमची या घरातून निघून जाईन. राहुल काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, ठीक आहे. ते ऐकून सुमित्राबाईंच्या मनात पहिल्यांदा भीती शिरली. त्यानंतर मात्र श्वेताने घरातील प्रत्येक वागणं पाहायला सुरुवात केली. सुमित्राबाई कुठे काय ठेवतात, कोणाशी काय बोलतात, कधी बाहेर जातात. ती शांत होती, पण आतून जागी होती. एके रात्री तिला सुमित्राबाईंच्या खोलीतून कुजबूज ऐकू आली. त्या फोनवर बोलत होत्या. हो हो, लग्नाचा विषय पुढे ने. ही परत आली आहे ना,
पण जास्त दिवस नाही, मीच काहीतरी करेन. श्वेताच्या अंगावर काटा आला. ती सगळं रेकॉर्ड करायचा विचार करू लागली. दुसऱ्या दिवशी सुमित्राबाईंनी नवा खेळ केला. त्या अचानक पोट धरून बसल्या. अगं, मला चक्कर येते, मला उलट्या होतात. मग काय, घरात गोंधळ, धावपळ झाली. डॉक्टर आले आणि तपासून म्हणाले, काहीतरी चुकीचं खाल्लं असावं. सुमित्राबाई लगेच म्हणाल्या, आज सकाळचा शिरा श्वेताने केला होता ना. राहुलने संतापून श्वेताकडे पाहिलं. आता काय आईला विष घालशील? श्वेता ओरडली. इतका खाली जाऊन विचार कसा काय करू शकतोस तू? सुमित्राबाई रडू लागल्या. मी काही बोलत नाही, पण माझ्या जीवाला धोका असेल तर? तेव्हा श्वेताला समजलं की ही स्त्री तिला फक्त घराबाहेर नाही तर कदाचित तुरुंगात पाठवायला देखील तयार आहे. त्या रात्री श्वेता शेजारच्या गीता काकूंना भेटली. त्या काकूंनी सगळं सांगितलं की सोनार, 50,000 रुपये, दुसऱ्या लग्नाची चर्चा. श्वेता थरथरली. काकू, तुम्ही हे सगळं राहुलसमोर सांगाल का? त्या काकू म्हणाल्या, हो सांगेन की, पण पुरावा हवा, नाहीतर आईसमोर मुलगा बहुतेक वेळा आंधळाच असतो. श्वेताने मान हलवली. मग हळूच त्या रात्री तिने सुमित्राबाईंच्या खोलीबाहेर मोबाईल रेकॉर्डिंगवर ठेवला. सकाळी सुमित्राबाई त्यांच्या नातेवाईकांशी बोलत होत्या. त्या पैशाचं प्रकरण मस्त जमलं. मुलगा माझ्या शब्दावर विश्वास ठेवतो. आता फक्त तिच्यावर अजून एक डाग लावायचा आणि मग त्याचं दुसरं लग्न. श्वेताच्या हातातून मोबाईल जवळजवळ पडणारच होता. तिचे डोळे भरून आले, पण यावेळी अश्रूमध्ये कमकुवतपणा नव्हता, तर सत्याचा पुरावा होता. त्या दिवशी संध्याकाळी श्वेताने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. राहुल, सुमित्राबाई, गीता काकू आणि काही जवळचे नातेवाईक. ते पाहून सुमित्राबाई चिडून म्हणाल्या, हा तमाशा कशासाठी? श्वेता शांतपणे म्हणाली की आज ठरेल मी चोर आहे की या घरातील खरं कारस्थान कोण करते. राहुल संतापला. म्हणजे जे काही आहे ते कळेल, सरळ बोल ना. श्वेताने मोबाईलवर स्पीकरवर रेकॉर्डिंग लावलं. हॉलमध्ये सुमित्राबाईंचा आवाज घुमला. त्या पैशाचं प्रकरण मस्त जमले. मुलगा माझ्यावर शब्दावर विश्वास ठेवतो, अजून एक डाग लावायचा आणि मग दुसरं लग्न. आता क्षणभर काळ थांबला. राहुलचे डोळे विस्फारले. आई? सुमित्राबाई थरथरल्या. हे खोटं आहे, एडिट केले. तेवढ्यात गीता काकू पुढे आल्या. हे खोटं नाही, मी स्वतः तुला सोनारकडे पैसे देताना पाहिले आणि दुसऱ्या लग्नाची बोलणी करताना देखील ऐकले. राहुलचा श्वास अडकला. आई, हे खरं आहे? आता सुमित्राबाईंच्या ओठावर शब्द येईनात. श्वेताने डोळ्यातील पाणी पुसलं आणि म्हणाली, ज्या दिवशी तू मला चोर ठरवलंस त्या दिवशी मी नाही तुटले त्या दिवशी जेव्हा तू एकदाही माझ्या डोळ्यात पाहून विचारलं नाहीस की श्वेता तू खरंच असं करू शकतेस का? आता राहुलच्या डोळ्यात पश्चाताप उसळला. राहुल सुमित्राबाईंकडे पाहत होता. त्याचं संपूर्ण आयुष्य जणू डोळ्यासमोर उलगडलं. आई, तू माझं घर तोडलंस? त्या अचानक ओरडल्या. हो, केलं मी, कारण मला माझा मुलगा माझ्यापासून दूर जाताना सहन होत नव्हता. ती आली आणि तू बदललास. तुझ्या तोडून तिचं कौतुक, तिच्यासाठी वेळ, मग माझं काय? राहुल स्तब्ध झाला. अगं मग म्हणून? तो तुटलेल्या आवाजात म्हणाला. म्हणून तू एका निरपराध मुलीवर चोरीचा आरोप करलास, तिला घराबाहेर काढलं, माझ्या हातून तिला मार खाऊ दिलास. सुमित्राबाई रडू लागल्या. मी आई आहे, मला भीती वाटली. श्वेता शांतपणे म्हणाली, आई असणं आणि मालकीन असणं यात फरक असतो. हे ऐकून सगळे गप्प झाले. पुढच्या क्षणी राहुल श्वेतासमोर गुडघ्यावर बसला. श्वेता, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी नवरा म्हणून हारलो. तुला जपायचं होतं, पण मी तुलाच जखमा दिल्या. तिचे डोळे भरून आले. राहुल, तू मला चापट मारलीस, पण त्या चापटीपेक्षा जास्त दुखलं ते तुझं न विचारता दिलेल्या न्याय. राहुल रडत म्हणाला, मी आयुष्यभर त्याची भरपाई करेन. काही जखमा भरतात, काही फक्त दिसेनाशा होतात. त्या रात्री श्वेताने निर्णय घेतला. मी पोलिसात तक्रार करणार नाही, ती म्हणाली. राहुल आणि सगळे तिच्याकडे पाहू लागले. कारण मला सूड नको आहे, पण या घरात आता सत्याचे नियम असतील. सुमित्राबाईंना तिने सरळ सांगितलं की तुम्ही मला आई म्हणून मान द्यायचा अधिकार गमावला आहे. मी तुमची सेवा माणुसकी म्हणून करेन, पण माझं आयुष्य तुम्ही पुन्हा कधीही नियंत्रित करणार नाही. तेव्हा राहुलही ठामपणे त्यांनी सांगितलं, आई, आता घरचे निर्णय मी आणि श्वेता घेऊ आणि पुन्हा असं काही झालं तर मी शांत आता यापुढे बसणार नाही. आता सुमित्राबाई पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने एकट्या पडल्या होत्या.
असेच काही महिने गेले. घरात शांतता परत आली होती. राहुल खूप बदललेला होता. तो श्वेताशी अधिक प्रेमाने, आदराने वागू लागला. तिला प्रत्येक निर्णयात विचारू लागला. पण तिच्या मनातल्या जखमा पूर्ण भरलेल्या नव्हत्या. एके दिवशी ती अंगणात बसली होती. राहुल तिच्याजवळ आला. "काय विचार करतेस?" ती शांतपणे म्हणाली. विश्वासाचा आवाज एकदा तुटला की परत जुळतो, पण त्यात तडा राहतो. "हो, मला माहिती आहे." पण ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, "पण जर तडा जपून ठेवला तर पुढे ते भांडं अधिक काळजीने हाताळलं जातं." राहुलच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. एके रात्री सुमित्राबाईंना अचानक तीव्र छातीत दुखू लागलं. घरात गोंधळ उडाला. राहुल घाबरला. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत वेळ होता. तेव्हा सुमित्राबाईंना उचलून औषधं देऊन, पाणी पाजून, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून बसलेली ती एकच व्यक्ती होती, ती म्हणजे श्वेता. सुमित्राबाई थरथरत म्हणाल्या, "मी तुझ्याशी इतकं वाईट केलं तरी तू..." श्वेताच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "कारण मला तुमच्यासारखी व्हायचं नाहीये." हे ऐकताच सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्यानंतर काही दिवसांनी उपचार घेऊन रुग्णालयातून परत आल्यावर सुमित्राबाई खूप शांत झाल्या होत्या. एक दिवस त्यांनी सगळ्यांसमोर श्वेताचा हात हातात घेतला. "मला माफ कर. मी सासू म्हणून नाही, पण एक स्त्री म्हणून हरले. जिच्यावर घर सांभाळण्याची वेळ होती, तिनेच घर तोडण्याचे पाप केले." श्वेता काही क्षण शांत राहिली. "माफी देणं सोपं असतं, पण विसरणं नाही. पण मी प्रयत्न करीन," ती म्हणाली. तर सुमित्राबाई रडू लागल्या आणि त्या दिवसापासून त्यांनी पहिल्यांदाच श्वेताला सून म्हणून नाही, तर मुलगी म्हणून म्हणायला सुरुवात केली होती. एका सकाळी श्वेता देवघरात दिवा लावत होती. सुमित्राबाई तिच्या मागे आल्या. "श्वेता, आज पोळ्या मी करते. तू थकली असशील." श्वेताने मागे वळून पाहिलं. त्या आवाजात पहिल्यांदाच आदेश नव्हता, आपुलकी होती. ती हलकंसं हसली आणि म्हणाली, "चला, मग मी भाजी करते." मग त्या दोघी स्वयंपाकघरात गेल्या. राहुल दारात उभा राहून हे दृश्य पाहत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कधी कधी घर भिंतीने नाही, सत्य, पश्चाताप आणि क्षमेने पुन्हा उभे राहतात. त्यानंतरच्या वर्षभरानंतर श्वेताच्या कुशीत एक गोंडस मुलगी आली. तिने सुंदर मुलीला जन्म दिला आणि घरात आनंद भरून गेला. सुमित्राबाईंनी नातीला हातात घेतलं आणि रडत म्हणाल्या, "देवा, मला दुसरी संधी दिलीस. ज्या मुलीला मी घराबाहेर काढलं होतं, तिनेच मला पुन्हा घर दिलं." श्वेताने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. "आई, काही नाती रक्ताने जुळतात, पण काही नाती वेदनेतून जन्माला येतात." इतक्यात सुमित्राबाईंनी तिच्या पायाशी हात लावले. श्वेता घाबरून मागे झाली. "आई, हे काय करता?" त्या म्हणाल्या. "जिला मी छळलं, तिनेच मला आज माणूस बनवलं आहे." राहुल बाजूला उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने श्वेताचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाला, "तू माझी फक्त बायको नाहीस, तू माझ्या आयुष्याची शिकवण आहेस." श्वेता हसली. डोळ्यात अश्रू वाहत होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. ते अश्रू होते सत्य जिंकल्याचे, स्त्रीच्या सहनशीलतेचे आणि एका घराच्या पुन्हा जन्माचे. सासूचं कारस्थान घर उद्ध्वस्त करू शकतं, पण सुनेचा संयम, सत्य आणि स्वाभिमान हेच त्या घराला पुन्हा उभं करू शकतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.